नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली मित्रांनो. वर्ष रखडलेल्या पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासादायक बातमी आली मित्रांनो. तर आता शेतकऱ्यांचं पीक कर्ज हे माफ होणार आहे मित्रांनो. याबाबत कालच्या झालेल्या अर्थसंकल्पात हा विषय मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो. तर कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहेत मित्रांनो, कोणते थकीत कर्जदारांना किती लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे, त्याचबरोबर मित्रांनो जे नियमित कर्जदार आहेत त्यांसाठी काय अपडेट आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी 2026 या शेतकऱ्यांचे होणार कर्जमाफ. शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर झाली आहे मित्रांनो. कोणते शेतकरी पात्र असणार आहेत हे पाहूया मित्रांनो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी 2 लाखाच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी असून 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे मित्रांनो. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी असून तर 2 लाखापर्यंत मित्रांनो ही कर्जमाफी होणार आहेत मित्रांनो. अशी माहिती मित्रांनो राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे मित्रांनो. यामध्ये मित्रांनो 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज हे थकीत आहे अशा शेतकऱ्यांना मित्रांनो 2 लाख रुपयांची कर्जमाफी होणार आहे. तर राहिलेले जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, म्हणजेच मित्रांनो दरवर्षी जे शेतकरी कर्जाची परतफेड करतात मित्रांनो, अशा शेतकऱ्यांसाठी मित्रांनो प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये दिले जाणार असल्याची ही माहिती या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो. तर कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार? 2 लाख रुपयापर्यंतची थकबाकी असलेले शेतकरी, ज्यांचे पीक कर्ज थकलेले आहे असे शेतकरी पात्र असतील. तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे थकीत कर्जदार आहेत मित्रांनो यांचे कर्ज माफ होणार आहेत. आणि जे कर्जदार मित्रांनो नियमित कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये पर्यंत हे मदत मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. अधिवेशनमधील व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही लाईव्ह व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद.